सर नमस्कार. लाडक्या बहिणो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, गुड न्यूज. मोठी त्या ठिकाणी आनंद वार्ता आलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात आता ऑथेंटिकपणे ही संपूर्ण माहिती आलेली आहे की त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत जे काही पैसे आले तर आता पुढील हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना असे एकत्रित 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती बघूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. कधीपर्यंत पैसे येणार आहेत तर अधिकृतपणे माहिती आलेली आहे तेव्हाच पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. जर तुम्ही पात्र महिला असताल आणि जानेवारीचा हप्ता जर तुमच्या खात्यात आला असेल तरच, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नव्हता परंतु ई-केवायसी प्रक्रिया केलेली आहे, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया मंजूर झालेली आहे महिला बाल खात्याकडून, त्याच महिलांच्या खात्यात पुढचे 2 हप्ते दिले जाणार. बघूया. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणारे 3,000 असं रोजच ऐकतोय, पण पैसे कधी जमा होणार आहेत अधिकृतपणे माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आता बघूया आपण. अधिकृतपणे माहिती म्हणजे महिला बाल कल्याण खाते आणि आदिती तटकरे मंत्री यांच्याकडून आलेली नाहीये, पण सविस्तर संपूर्ण माहिती काय आहे ती एकदा बघून घ्या. बघा, 3,000 एकत्र मिळणार. सरकारचा त्या ठिकाणी महत्वाचा निर्णय झालेला आहे. आता महत्वाचा निर्णय जर म्हटलं तर फेब्रुवारी महिना पूर्ण संपून गेलेला आहे. याचे 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत फेब्रुवारी 2026. मार्च महिना, आज मार्च महिन्याची 24 तारीख आहे, त्यामुळे मार्च महिना संपल्या जमा 6 दिवस अजून राहिलेत मार्चचे. त्याचे 1,500 रुपये असे दोन्ही एकत्रित निधी 3,000 दिला जाणार आहे. आता हे तर कळलं आम्हाला 3,000 आहे, पण कधी आमच्या खात्यात पैसे येणार ते सांगा सर. अनेक जणांचं म्हणणं आहे, तेच इथं घेण्यासाठी सविस्तर आलोय. बघा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लाडकी बहिणीसाठी एक दिलासादायक निर्णय झालेला आहे. या निर्णयामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर या ठिकाणी बघून घ्या काय निर्णयामध्ये. या एक सेकंद वेट करा. बघा, लाडकी बहीण योजना महत्वाचा निर्णय. आता थेट लाभ कोणत्याही मध्यस्थ नाही, ठीक आहे. डीबीडी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने आजपर्यंत तुमच्या खात्यात आले तसेच पैसे महाराष्ट्र सरकार दरमहा 1,500 रुपयाचं सहाय्य तुम्हाला देते आणि डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आजपर्यंत हे लाभार्थी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले. तसेच आता पुढील 2 महिन्याचे डायरेक्ट 3,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. परंतु अट एकच आहे की तुम्ही पात्र असावात, कारण खूप साऱ्या महिला आहेत ज्या आता पुन्हा अपात्र केल्या जाऊ शकतात ई-केवायसी मुळे. ज्या महिला अपात्र झाल्या होत्या, दोन्ही ठिकाणी त्यांनी एस केलं होतं, त्यांनी नो केलं, आता त्या महिला पात्र सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यांना पुढील हप्ते येणार. केवळ आर्थिक मदत नाही तर समाज परिवर्तनाचं माध्यम असं म्हटलेलं आहे. तर बघा, कौटुंबिक निर्णय, कुटुंबातील स्थान आणि महत्वाच्या निर्णयामध्ये सहभाग आहे. आत्मसन्मानाचा नवा आधार आहे. मुलांचं शिक्षण आणि आरोग्य सेवा यासाठी एक 1,500 रुपये महिलांसाठी एक हातभार मिळतोय. आता पैसे खात्यामध्ये कधी येणार सगळ्यात लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दिलेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये जर पाहिले असेल तर तारीख तुम्हाला इथं बोल्ड केलेली आहे. कुठली तारीख केली बघा इथं, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 या तारखेला त्या ठिकाणी अंडरलाईन केली आहे. म्हणजे 10 एप्रिल पासून ते 15 एप्रिलच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित 2 महिन्याचे पैसे, 2 महिने म्हणजे अधिकृत घोषणा आणि आपल्या बँक खात्यावर नियमित त्या ठिकाणी लक्ष ठेवायचे. म्हणजे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना हे एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्रित येणार आहे. सावधान, लाभ थांबू नये म्हणून या चुका तुम्हाला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत. कोणत्या आहेत? सुरक्षित, पात्र लाभार्थी, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, अर्जात कोणती चूक नाही. आता लक्षात ठेवा, ज्या महिलांना ऑलरेडी जानेवारीचा हप्ता आला त्या महिलांनी ई-केवायसी मध्ये छेडछाड करायची नाही. ई-केवायसी दुरुस्त पुन्हा करायची नाही, कारण तुम्हाला नोव्हेंबर आलाय, डिसेंबर आलाय, जानेवारी आलाय, तुम्ही ई-केवायसीच्या नादी लागायचं नाही. ज्या महिलांना नोव्हेंबर पैसे नव्हते आले, डिसेंबर नव्हते आले, त्या महिलांनी पुन्हा दुरुस्ती करायची, किंवा त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आला, जानेवारी हप्ता आला नाही, त्या महिलांनी पुन्हा त्या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्त करायची. दोन्ही पर्यायाला नो करायचं, तरच तुम्हाला पुढच्या 2 महिन्याचे हप्ते एप्रिल महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत मिळतील. धोक्याचा इशारा, अपात्र ठरण्याची शक्यता, ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण केलेली आहे किंवा पुन्हा चूक केलेली आहे. 31 मार्च ही 2026 ही अंतिम आणि शेवटची मुदत असणार आहे. त्यामुळे चुकवली असल्यास लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचा निर्वाणीचा इशारा आहे.
E-KYC अजूनही केली नसेल किंवा दुरुस्ती करायची राहिली असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या. थोडक्यात महत्वाचं संपूर्ण व्हिडिओ जर पाहिजे, रक्कम 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिना एकत्रित 10 ते 15 तारखेदरम्यान तारीख आहे. 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. E-KYC अजूनही केली नसेल तर पटकन दिवशी E-KYC प्रक्रिया सुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा. आता तारीख लक्षात ठेवा, याच तारखेला पैसे चेक करा 10 ते 15 तारखेच्या दरम्यान, कारण अजूनही त्या ठिकाणी महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं नाहीये लाडक्या बहिणीचा हप्ता प्रत्यक्ष आम्ही कधीपर्यंत देणार, परंतु अधिकृत माहितीनुसार एक 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये तुमच्या खात्यात ते वितरित केले जाणार आहेत. अनेक जण व्हिडिओ बघतायत पण लाईक करत नाही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. आपला नंबर सर्वांना माहिती आहे, तिथं तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. न्यायालय शिपाई भरती असेल, हमाल असेल, वाहन चालक असेल किंवा लिपिक, तुम्ही महिला असतील, फॉर्म जर भरला असेल, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, 26 एप्रिलला पेपर आहे. आपली बॅच सुरू आहे, आपले टेस्ट सिरीज सुरू आहे, त्यामुळे ती सुद्धा जॉईन करून घ्या. पट्टीवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला संपर्क करा ज्यांनी फॉर्म भरला असेल अशा महिलांनी. ठीक आहे. थांबतो.